ओके सो हेलो फोक्स, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आज आपण आलो आहे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपणारे एक शहर, महाराष्ट्रातलं एक शहर ज्याला तुम्ही पुणे म्हणू शकता, पुणा म्हणू शकता आणि पुणेरी भाषेत पुणे म्हणू शकता. तर मी आलो आहे पुणेमध्ये लाईफमध्ये फर्स्ट टाइम. याचा फिजिकल टेस्ट आहे, SSCGDचं आहे ना, SSCGDचं फिजिकल टेस्ट आहे. तर आम्ही त्याच्या टेस्टसाठी आलो आहे. टेस्ट उद्या आहे सकाळी आणि मी आज इथं काय काय करणार आहे ते तुम्हाला दाखवतो. आता निघीला उतरला आहे आणि इथून आता आम्ही चाललो आकुर्डी रेल्वे स्टेशन. तिथून मग तळेगाव दाभाडेला त्याचं CRPF कॅम्पमध्ये फिजिकल आहे, जे की उद्या आहे. तिथं आज बहुतेक राहण्याची वगैरे व्यवस्था आहे. तर मग तिथं चाललो आम्ही. आत्ता चाललो आम्ही आकुर्डी रेल्वे स्टेशन, तिथून जातो तळेगाव रेल्वे स्टेशन आणि तिथून मग पुन्हा पैदल रस्ता आहे. तर चला पाहू कसं आहे आपलं पुण्याचं एक्सपिरियन्स, फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स. आकुर्डी रेल्वे स्टेशन जायचं होतं. आकुर्डी एरियामध्ये गेलो. निगडीवरून आकुर्डी 1.5 किलोमीटर. आता तिथून पुन्हा रेल्वे स्टेशन चाललो आकुर्डीच्या, तिथून 2.5 किलोमीटर अँड द सफर बिगिन्स. ॲटो घेतला भाऊ, जास्त वेळ चालू शकत नाही आपण, भाऊची रनिंग आहे उद्या. तर आम्ही ॲटो घेतले. आम्ही चालले आता रेल्वे स्टेशन. रेल्वे स्टेशन भाऊ 15 मिनिटाचा रस्त्याने प्लस शिनपेनपेक्षा 30 रुपयाचा ॲटो परवडला. आले आम्ही तळेगाव आकुर्डी रेल्वे स्टेशन. आता पाहू बस किती वाजताची आहे, ट्रेन किती वाजताची आहे. पाहू, भाऊला ब्रश करायचा आहे. पाहू काहीतरी टाइमपास आता. आता डायरेक्ट तळेगाव दाभाडे. Yeah, we here boys, we here. तळेगाव दाभाडे, we here. ॲटोवरून उतरले आहे, पण आता गेट नंबर 2 वर सोडलो होतं, तर गेट नंबर 3 वर जायचं आहे म्हणते. तिकडे आहे म्हणते राहायची व्यवस्था. पाहू आता, जर्नी काही थांबत नाही आपली. चला. ओके सो फायनली आम्ही पोचलो आहे इथं अजिंक्य तारा. इथं आहे राहण्याची व्यवस्था, मी दाखवतो थोड्या वेळात तुम्हाला. आता ही स्पॉट कुठं आहे सांगतो मी. हा आहे रोड तुमचा. तुम्ही इकडून सरळ गेलं तर येते तिकडे CRPF कॅम्प गेट 3, 2, 1. 1 शेवटचा आहे, त्याच्यानंतर 2 आहे, त्याच्यानंतर 3 आहे. 3च्या गेटनंतर हार्डली 500 मीटर आहे. हे 500 मीटर इथून रोडवरून इथं आतमध्ये जायचं अजिंक्य तारा. इथं खाण्याची वगैरे सगळीच व्यवस्था आहे. ते खाण्याचं आपलं स्वतःला पाहावं लागते. आणि राहण्याचे काय 10,000 रुपये घेतले क्लीन मिलीनेस चार्जेस म्हणून. तुम्हाला आतमध्ये दाखवतो चला. हे अजिंक्य तारा हॉटेल. इथून आपण असं जायचं. इथून एक छोटासा ब्रिज क्रॉस करायचा. ही गल्ली आहे छोटी, ते रूम आहे, तिकडे पण येतो तुम्हाला.
इथून हा हॉल आहे, एवढे मुलं बसतात इथे. आणि हे वापस पुन्हा इकडून जाऊन ते सांगत होते की बा ही जी जागा आहे ही पण ते झोपायला देणार आहे बहुतेक, इथं पण त्यांनी झोपायला देणार आहे. आणि वॉशरूमची व्यवस्था म्हणजे वॉशरूमची व्यवस्था तिकडे पुढं आहे. वॉशरूम दाखवतो तुम्ही. इथून गेट झाला, इकडे हे आहे वॉशरूम आहे, थोडंसं ओपन प्लेस आहे. तिथून समोर जर गेलं तर तो गेट आहे. चला तुम्हाला तिकडे पण दाखवतो. तुम्ही आंघोळ वगैरे करू शकता. हा गेट आहे, वॉशरूम आहे. हे इंडियन आहे आणि इकडे वेस्टर्न साईड पण आहे आणि इकडे हे युरिनल आहे. इकडून पण तुम्ही जाऊ शकता तिकडे, तिकडून बाहेर निघतो रस्ता हा. तुम्हाला इकडे डायनिंग आहे, डायनिंग पण बऱ्यापैकी आहे. खाण्याचं वगैरे अजून काही पाहिलं नाही आहे, पाहू सांगतो तुम्हाला ते पण. आता थोडा वेळ काहीतरी आधी जेवणाचंच पाहावं लागेल, भूक लागतं आहे थोडं. तोपर्यंत तुम्ही अजिंक्यतारा हॉटेलचे बी रोल्स पाहून घ्या. आता मी तुम्हाला भेटतो सरळ जेवण करताना. इथं तर जेवणाला टाईम आहे म्हणते, आता 11:15 झाले आहे, 12 वाजते म्हणते. आम्हाला भूक लागत आहे, आम्हाला झोपायचं बी आहे. तर आता आम्ही कुठेतरी बाहेर पाहतो काहीतरी दुसरं जेवायचं. थाळी पण महाग होती इथं, जर घरून डब्बा आणलं चांगलंच आहे. कोणी येत असं इथं. हा ब्लॉग कधी येते माहीत नाही मला, कधी एडिट करतो याला, कधी अपलोड करतो का, पण जेव्हा पण येईल. जर तुम्ही घरून डब्बा आणले चांगलंच आहे. आम्हाला चान्स होता पण आम्ही उडकी घेतली गाडी. ठीक आहे, आता काहीतरी बाहेर पाहतो, करतो अपडेट तुम्हाला. चला, इथं आलो ते उडीपी म्हणून हॉटेल आहे. इथं 120 रुपये थाली आहे म्हणते, आहे रेडी. एक्स्ट्रा अनलिमिटेड नाही आहे, लिमिटेडच आहे. बाजूलाच आहे हॉटेलच्या आपल्या राहण्याच्या. पाहू आता, दाखवतो तुम्हाला थाली पण दाखवतो. जेवण चालू करतो, जेवण चालू नाही तर बोलतो. ठीक आहे, म्हणजे एकदम महागही नाही म्हणतायत. 332 रुपये झाले बिल. आता वापस बॅक टू पवेलियन. पाऊस झोपतो का आकडे. पुणे इज वन ऑफ अ काइंड ब्रो, पुणे इज वन ऑफ अ काइंड. कहीं जाना होता है, कहीं जाता हूँ यार. मेडिकलला जायचं होतं, मॅप पाहता हो, मॅपवर दाखवतं एक रस्ता, मी चाललो दुसरा रस्ता. समोर गेल्यावर माहीत पडतं का तो रस्ता चुकीचा आहे. 2 वेळा झालं, 1 वेळा नाही 2 वेळा. तर पुन्हा वापस चाललो. मेडिकलमध्ये जायचं आहे, भाऊसाठी लालवाला बैल घ्यायचा आहे आणि गोळ्या घ्यायच्या आहे. थोड्याशा तब्येत नाही म्हणते बरी भाऊची. हसल इज रिअल, हसल इज रिअल. आणि बनाना वगैरे घ्यायचं आहे, केळी, ॲपल. भाऊचं पोट नाही भरत आहे म्हणते चांगलं खाल्लं तर. आता हाव फिरत आम्ही अशीच कुठेतरी किडा किटकात चिखलात. दिस इज लाईफ ब्र, दिस इज लाईफ. सो लाल बैल आपल्याला मिळालेला आहे. आता चलो बॅक टू पवेलियन. ओके, सो वी शिफ्टेड अंदरमधून बाहेर आलो आहे. जेव्हा जे तुम्हाला दाखवलं ती जागा, मी जागेवर आलो आहे आम्ही. आता हे असं आहे जागा. थोडं टेबल सरक करून केलो आहे आता, पण काही म्हणायला नको बस. पाहू कोणी काय म्हणत ऐकून. आज की रात निकालनी है बस.
ओके सो हेलो फोक्स, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तर आज आहे दुसरा दिवस, आज आहे ग्राउंडचा दिवस. मी आलो आहे, तुम्ही पाहू शकता इथं GC पुणे CRPFचं हेडक्वार्टर्स. आणि आता अंदर मुलांना आतमध्ये घेणं चालू आहे. तिथं ते डॉक्युमेंट्स चेकअप करत आहे. डॉक्युमेंट्सचं जास्त काहीच नाही आहे, फक्त एक आधार कार्ड आहे आणि एक तुमचं हॉल तिकीट आहे. ह्या दोन गोष्टी लागतील. तर अंधार आहे म्हणून जास्त काही दिसत नाही आहे आणि मी तिकडचं पण काही जास्त शूट नाही केला, कारण जवळच आहे म्हणून त्याच्यामुळं काही जास्त शूट नाही केलं मी. तर आता मी थांबतो इथं थोडा वेळ, पाहतो समोरची काय प्रोसेस आहे. तर माझं तर ग्राउंड नाही आहे, मी आता जाईन परत बेसवर, कॅम्प आपल्या इथं हॉटेलवर, थोडं काही नाश्ता वगैरे करीन, परत येईन. आता ही आहे लोक 4 तास इकडेच, 4-5 तास इकडेच, तर यांना तर काही प्रॉब्लेम नाही आहे. मी थांबतो बाहेर आणि सांगतो पुढं काय काय होतं तुम्हाला. हे आहे CRPFचं कॅम्पचं गेट 1 आहे, 1 नंबर गेट. ओके, तर भेटतो मी तुम्हाला थोड्या वेळात. खूप वेळ झाला, मगापासून बसूनच होतो, मोबाईल पाहत बसून होतो तिथं. सकाळचे 7:30 वाजले. पाणी घ्यायला आलो होतो इथं पेट्रोल पंपवर. तुमच्या कॅम्पच्या बाजूलाच आहे पेट्रोल पंप. आणि हो, मी मगाशी सांगणं विसरलो, जर तुम्ही इथे येत असाल तर आहे ना, एक चटई वगैरे किंवा मॅट काहीतरी घेऊन या सोबत, म्हणजे खाली टाकून झोपायसाठी बरं होते. काल पोरं भरपूर उशिरापर्यंत आले आणि तुम्हाला या जरा थोडंसं लवकर या, म्हणजे तुमचा जागा वगैरे चांगली भेटून जाते, नाहीतर मग लटकत इकडे तिकडे फिरत राहावं लागते. काय आता मी बसून आहे, करायला काहीच नाही. पाणी भरायला आलो आहे, त्याच्यातलं पाणी संपलं आहे, चालू केलं आहे ते. आता पुन्हा करते, तिथं वर बटन राहते, चालू करून द्यायचं, कोणी काय म्हणत. आणि आहे वातावरण वगैरे चांगलं आहे. ते तिकडे डोंगर आहे, तिकडे पूर्ण जिकडे तिकडे सगळीकडे डोंगर, थंड थंड वातावरण आहे. आज वातावरण चांगलं आहे, आज पाऊस नाही आहे कम्पॅरेटिव्हली. तुम्ही पाहू शकता, आभाळ आहे फक्त, पण आभाळ पण पूर्ण क्लिअर आहे. म्हणजे आजचं वातावरण चांगलं आहे रनिंग करायसाठी. पोरं नशिबान आहे आज रनिंग करणारे, नाहीतर पावसामध्ये रनिंग करावं लागते आणि त्रास होते. अरे वाढते, टायमिंग वाढते पावसामध्ये रनिंग करलं तर. आणि तुम्ही लोकेशन अशा जागी ठेवली की जिथं कंटिन्युअस पाऊस चालू राहते, काय अर्थ नाही त्या गोष्टीला. तर आता मी जातो, बसतो, भूक पण लागत आहे थोडी थोडी, आणि काहीतरी खातो, जर काही राहिलं तर दाखवतो तुम्हाला. तोपर्यंत पहा तुम्ही थोडेसे पुण्याचे B-rolls. चला, खूप वेळपासून एकाच जागी बसून त्रास आला होता. काहीतरी खायला निघली तर दिसतं, एक मिसळ काहीतरी दिसत आहे, तर तो ट्राय काहीतरी तुम्ही. भाऊचा कॉल आला होता, रनिंग झाली म्हणे, येता मी इकडे आता. काहून का आवाजावरून वाटलं नाही का आता झालं असं म्हणून. काय का पाहू आता, ते थोडंसं आगाऊ आहे ना, म्हणजे करते अशा काही आगाऊपणा, पण पाहू, काही सांगता येत नाही. नसताना झालं तरी काही प्रॉब्लेम नाही. असा आहे भाऊ ना, दिमागाने थोडासा हुशार. पाहू आता येता येतो. मी थांबू ना बाहेर. नाही झालं म्हणते भाऊचं, काय नाही. आता आम्ही चालले, आता कुठे फिरतो, नाही फिरत मला काही वाटत नाही. भाऊचं मूड बरोबर वाटत नाही आहे. बसमध्ये बसले आम्ही, सिटी बस निगडी चालले, निगडून. काय म्हणला? ओके, सो दिस इज सिद्धांत बगराडे सायनिंग ऑफ फ्रॉम पुणे. निघालोय आम्ही, तुम्ही पाहू शकता.
आता चाललो, आता बाय. पुन्हा मी अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये भेटतो. थँक्यू पूर्ण ब्लॉग पाहण्यासाठी. दिस इज सिद्धार्थ नराडे सायनिंग ऑफ. बाय बाय, सी यू, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग.